वीरशैव तेलीमठ अपरंपार स्वामी संस्थान गणेशपेठ वसमत व तेली समाजाच्या वतीने नुकत्याच संपन्न झालेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये जे नवनिर्वाचित नगरसेवक आणि नुकतीच ज्यांची स्वीकृत सदस्य नगरसेवक म्हणून या ठिकाणी झालेली आहे अशा सर्व सन्माननीय मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्याचा मानस अगोदरच सर्व समाजाचा होता आणि तो प्रत्यक्षात आजचा दिवस त्याच्यासाठी उगवला। माननीय आमदार राजूभैया नवगरे पाटील ज्यांनी या वसमत विधानसभेसाठी विकासाची गंगा खेचून आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष प्रयत्न केलेले आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न व्हावा यासाठी आम्ही त्यांच्याकडे आग्रह केलेला होता आणि आज माननीय राजूभैया नवगरे साहेब यांनी वेळ दिला आणि सर्व सन्माननीय नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक आणि स्वीकृत सदस्य यांचा सत्काराचा सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। नेहमीच समाजाच्या वतीने जे जे लोकप्रतिनिधी असतात किंवा जे विशेष कार्य या वसुमती नगरीसाठी किंवा नगर परिषदेमध्ये करतात त्यांचा मान सन्मान आम्ही नेहमीच करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आजचा हा सर्व सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मानाचा सोहळा सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि यासाठी सर्व नगरसेवक तसेच नगराध्यक्षांचे प्रतिनिधी सुद्धा श्री कन्हैयाजी बाहेती या ठिकाणी आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते। सर्वांनी आजचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि सर्व समाज बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। माननीय राजूभैया नवगरे साहेब यांच्या माध्यमातून वेळोवेळी या मठाला मदत मिळालेली आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते या ठिकाणी उपस्थित असतात। मागच्या कालखंडामध्ये त्यांनी 2 वेळा या मठासाठी निधी दिलेला आहे। एकदा 40 लाख रुपये दिले होते आणि दुसरा 30 लाख प्रस्तावित आहे। त्याचंही काम लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी आजच्या मनोगतातून व्यक्त केलेलं आहे आणि वीरशैव तेली समाज नेहमीच त्यांच्या सोबत या ठिकाणी आहे आणि जे नवनिर्वाचित नगर परिषदेचे सेवक होते त्यांच्याकडून आमच्या समाजाच्या म्हणजे वैयक्तिक काही या ठिकाणी आम्हाला घ्यायचं नाहीये, परंतु त्यांच्या हातून या वसुमती नगरीच्या विकासासाठी या ठिकाणच्या ज्या अनेक समस्या आहेत, मग ते घाणीचं साम्राज्य असेल किंवा रस्ते असतील किंवा या वसुमती नगरीचं सुशोभीकरण असेल किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून नगर परिषदेच्या माध्यमातून विविध समाजासाठी जे काही समाज मंदिर असतील किंवा अभ्यासिका असतील या सर्व कामासाठी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकाकडून भरभरून असं काम व्हावं अशीच एक अपेक्षा ठेवून आम्ही त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केलेला आहे आणि तो स्वीकारलेला आहे। त्यांचे आम्ही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि माननीय आमचे नेहमीचेच आवर्जून कार्यक्रम असल्यानंतर देवाजी चपटे या ठिकाणी नेहमी उपस्थित राहतात आणि आपण आम्हाला नेहमी वेळोवेळी सहकार्य करता आपले सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व समाजाच्या वतीने जे जे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी मनपूर्वक विश्वस्त मंडळ आणि समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो। सर्वांचे खूप खूप धन्यवाद। भगवान की जय। त्याच्यानंतर नागरिक जसे त्याच्या जातीतल्या प्रतिनिधीचा सत्कार करते, तुम्ही तसं न करता सर्व जातीच्या नगरसेवकांचा सत्कार केलाय, काय सांगता? वीरशैव तेली समाज हा नेहमीच प्रत्येकासोबत अतिशय सहानुभूती आणि स्नेहाने राहतो आणि आम्ही कधीही जात पात हे काही कधी बघत नाहीत, कारण हे जे सन्माननीय निवडून आलेले नगरसेवक आहेत ते मग कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्या माध्यमातून आता त्यांना कोणी मतदान केलं हे महत्वाचं नसून त्यांनी निवडून आल्यानंतर या वसुमती नगरीच्या विकासासाठी झपाटून कामाला लागणं आणि इथल्या प्रत्येक समाजासाठी चांगलं काम करणं, इथल्या ज्या समस्या आहेत मग ते वीज, पाणी, रस्ते, या ठिकाणची स्वच्छता आणि वसुमती नगरीचं सुशोभीकरण ह्या ज्या अनेक समस्या आहेत या अनेक समस्यासाठी जोपर्यंत हे सगळे एकत्र येऊन काम करत नाहीत तोपर्यंत या वसुमती नगरीचा विकास होणार नाही आणि आम्हाला नक्की खात्री आहे की राजूभैया नवगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे याच्यामध्ये आपण जर पाहिलं आता तर सर्व तरुण नगरसेवक आहेत, या तरुणाच्या माध्यमातून आणि जे स्वीकृत सदस्य घेतलेले आहेत ते सुद्धा तज्ञ आणि या क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत, या सर्वांच्या माध्यमातून माननीय राजूभैया नवगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वसुमती नगरीचा विकास व्हावा यासाठी आम्ही नागनाथ भगवंताच्या चरणी सुद्धा विनंती करतो आहोत
आणि त्यांना तशा प्रकारचे सद्विचार आणि सद्बुद्धी मिळो अशीच भावना ठेवून आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.